इस्रो, टाटा हायड्रोलिक पॉवर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील या संस्था टाटांच्या जिद्दीचे, दृढ निश्चयाचे आणि दीर्घ प्रयत्नाचे कायमस्वरूपी प्रतीक म्हणून लोकांपुढे, समाजापुढे सन्मानाने उभे आहेत. मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरती देखील या देशाची परिस्थिती खूप बिकट होती. या देशाला महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, लाला लजपत राय, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या आणि अशा अनेक वीरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, यात मात्र शंका नाही. आणि याच काळात टाटाने देखील खूप मोलाची साथ, मोलाचा आधार या देशाला दिली. ही गोष्ट इतिहास सुद्धा विसरू शकत नाही. ही गोष्ट आपल्याला सुद्धा माहित असली पाहिजे असं मला वाटतं. स्वातंत्र्य बाबतीच्या परिस्थितीवेदना खूप भयानक होत्या. देश स्वतंत्र झाला, माणसे जोमाने आपल्या संसाराला लागली, राजकारणी राजकारभारात गुंतली आणि खऱ्या अर्थाने टाटा उद्योग या देशाला, समाजाला पुढे नेण्यासाठी सरसावला. और लोकांना रोजगार मिळाव्यासाठी नवनव उद्योगाची उभारणी केली गेली आणि त्यामुळे पुढे पुढे देशाची प्रगती होत गेली. आपला देश शक्य तितक्या लवकरात लवकर जगातील मोठ्या औद्योगिक राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसला पाहिजे याची जमशेदी टाटांना प्रचंड तळमळ होती. टाटा किती उदार होते. सर रतन टाटा, दोराबजी टाटा यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये असं लिहून ठेवलं होतं की आमच्या मागे जर संतती नसल तर क्षुल्लक संपत्ती ही समाजातील अपादग्रस्तांना मदत करण्याच्या कार्यासाठी तसेच ज्ञान व उद्योगाच्या सर्व शाखांसाठी त्याचा उपयोग. आणि सगळं वाचल्यावर असं वाटतं की हे उद्योगपती नसून समाजसेवक होते, देशभक्त होते. कारण यांनी प्रत्येक उद्योग, प्रत्येक गोष्ट ही प्रथम देशाचे हित समोर ठेवून केली, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड नाही केली. या उद्योग समूहाने टाटा उद्योग समाजाच्या 100च्या संस्था भारतात आणि भारताबाहेर कार्यरत आहे. या उद्योग समूहाने उत्पादनाच्या आणि समाज उन्नतीच्या अनेक क्षेत्रामध्ये यशस्वी पदार्पण केले. म्हणून मित्रांनो, माझा ईश्वरावर प्रार्थना आहे, जसजसा काळ पुढे जाईल तसतसा टाटा उद्योग समूहाची प्रगती, प्रतिष्ठा, प्रभाव, गुणवत्ता वाढत जाऊन हा देश बलवान हो. कारण याच बलवान उद्योगामुळे आमचा देश बलवान होऊन महासत्तेकडे प्रवेश करेल याची मला खात्री आहे.